सादर आहे पुढील भाग. पावसाळ्यानंतरचा पाहुणा. भाग 5. खिडकीवर उमटलेली ती 3 टकटक घरभर घुमली आणि पुन्हा सगळीकडे अशी शांतता पसरली की बाहेर उभ्या असलेल्या उंबराच्या पानावरून अलगद ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबाचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. गोविंदांनी काही क्षण जागच्या जागी उभे राहून कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा कोणताही आवाज झाला नाही. पार्वती आजी सावकाश खिडकीजवळ गेल्या. त्यांनी खिडकीची कडी उघडली नाही, फक्त लाकडी फटीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. अंगण चंद्रप्रकाशाने उजळलेलं होतं. उंबराच्या झाडाची सावली जमिनीवर पसरलेली होती. त्या पलीकडे उसाच्या शेतात हलके धुके उतरू लागलं होतं. त्या धुक्याच्या पांढऱ्या थरात काही क्षणांसाठी एखाद्या माणसाच्या उभ्या देहासारखा आकार तयार झाला होता आणि पुढच्या क्षणी तो विरघळून गेला होता. नामदेवने खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण पार्वती आजींनी त्याला हातानेच थांबवलं. रात्र झाली की घराबाहेर काय आहे हे पाहण्यापेक्षा घराच्या आत काय बदलतंय ते पाहिलेलं बरं, त्या शांत स्वरात म्हणाल्या. त्यांच्या आवाजात भीतीपेक्षा अनुभव अधिक होता. गोविंदांनी त्यांच्याकडे पाहिलं. इतकी वर्ष गावात राहून त्यांनी या वृद्ध स्त्रीला कधीही घाबरलेलं पाहिलं नव्हतं. आज मात्र त्या प्रत्येक गोष्ट मोजून बोलत होत्या. गोविंदांनी आजोबांची वही पुन्हा उघडली. आधीची पानं बाजूला करून त्यांनी पुढच्या नोंदी वाचायला सुरुवात केली. अक्षरं आधीपेक्षा अधिक विस्कटलेली होती. काही शब्दांवर शाईचे मोठे डाग पसरले होते. जणू लिहिताना हात स्थिर राहिला नव्हता. एका पानावर लिहिलं होतं, तो घरात आला की सुरुवातीला काहीही घेत नाही. तो फक्त पाहत राहतो. घरातल्या प्रत्येक वस्तूची जागा त्याला लक्षात राहते. नंतर त्या वस्तू स्वतः जागा बदलू लागतं. हे वाचून गोविंदांची नजर आपोआप माझ घरात फिरली. देवघरासमोर ठेवलेली पितळी घंटा नेहमी उजव्या बाजूला असे. आता ती डावीकडे ठेवलेली होती. त्यांनी क्षणभर आठवण्याचा प्रयत्न केला. सकाळी त्यांनी ती हलवली होती का? काहीच आठवत नव्हतं. धान्याच्या पोत्याजवळ ठेवलेली जुनी चाळण्याची काठीही भिंतीला टेकलेली नसून जमिनीवर पडलेली दिसत होती. इतक्या छोट्या बदलांकडे यापूर्वी त्यांचं कधीच लक्ष गेलं नव्हतं. त्या रात्री पार्वती आजी घरी गेला नाही. नामदेवही पडवीत थांबला. गोविंद माझ घरात बसून वही वाचत राहिले. मध्यरात्र जवळ येताच घरात एक मंद ओलसर वास पसरू लागला. तो कुचका नव्हता, पण नदीच्या काठावर दीर्घकाळ भिजलेल्या मातीचा होता. काही वेळात तो वास इतका स्पष्ट झाला की नामदेवही उठून घरात आला. तुम्हालाही जाणवतोय? त्याने विचारले. गोविंदांनी मान हलवली. त्या क्षणी माझघराच्या जमिनीवर पाण्याचा एक थेंब पडला. छपरातून पाणी गळत असावं म्हणून तिघांनी वर पाहिलं. छप्पर कोरडं होतं. दुसरा थेंब पहिला शेजारी पडला. तिसरा थेंब त्यापुढे. काही क्षणातच ते थेंब सरळ रेषेत पडू लागले आणि जमिनीवर ओलसर पावलांचा आकार तयार झाला. जणू अदृश्य व्यक्तीने भिजलेल्या पायांनी माझ घरातून चालायला सुरुवात केली होती. ती पावलं देवघरासमोरून गेली, मग मागच्या बंद खोलीकडे वळली आणि दारासमोर येऊन थांबली. दार न उघडताच आतून एखाद्याने हलके हात फिरवावा तसा आवाज आला. गोविंदांनी धीर करून दार ढकललं. खोलीत कोणीही नव्हतं. मात्र टेबलावर ठेवलेला काचेचा ग्लास आता रिकामा नव्हता. त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरलेलं होतं. पाण्याचा पृष्ठभाग पूर्ण स्थिर होता, पण त्यात खोलीचे प्रतिबिंब दिसत नव्हतं. गोविंदांनी खाली वाकून काळजीपूर्वक पाहिलं. त्या पाण्यात खोली नव्हती. त्यात घराच्या मागचं उंबराचं झाड दिसत होतं. झाडाखाली एखादी व्यक्ती उभी असल्यासारखं अस्पष्ट सावली होती. ते आणखीन जवळ गेले. सावलीने हळूहळू मान वर केली. चेहरा अस्पष्ट दिसण्याआधीच ग्लास स्वतःहून टेबलावरून खाली पडला. काच फुटली, पाणी जमिनीवर सांडलं आणि खोलीत पसरलेला ओलसर वास एका क्षणात नाहीसा झाला. पार्वती आजी काही बोलल्या नाहीत. त्यांनी
फुटलेला काचेचे तुकडे पाहिले आणि मग एक टेबलाखाली पडलेला वहीचा एक सैल कागद उचलला. तो आधी पुस्तकात नव्हता. कदाचित काच पडताना खाली घसरला असावा. तर कागदावर फक्त 2 ओळी लिहिलेल्या होत्या. जर तो तुला दिसला तर त्याच्याकडे पाहत राहू नकोस. कारण तो जसा दिसतो तसा नसतो. तो तुला त्याची सर्वात जास्त आठवण येते त्यांचाच चेहरा दाखवतो. गोविंदांच्या हातातील कागद हलकासा थरथरला. त्यांच्या मनात नकळत पत्नीचा चेहरा उमटला. त्या क्षणी घराच्या बाहेरच्या पडवीत कोणीतरी अतिशय सावकाश चालत येत असल्याचा आवाज ऐकू आला. लाकडी पळ्यांवर एक एक पाऊल उमटत होतं. पहिलं, दुसरं, तिसरं. तो आवाज मुख्य दरवाजापाशी येऊन थांबला. घात बसलेल्या तिघांपैकी कुणीही बोललं नाही. मग दरवाजावर एक मृदू परिचित आवाज आला. गोविंद, दार उघड, मी आलोय. गोविंदांच्या डोळ्यात क्षणभर आशेची चमक उमटली. कारण तो आवाज हरवलेल्या सखारामांचा होता. पावसाळ्यानंतरचा पाहुणा भाग 6. मुख्य दरवाजा बाहेरून पुन्हा एकदा तोच आवाज ऐकू आला. गोविंद, मी आहे, दार उघड. आवाजात घाई नव्हती, आर्त विनवणीही नव्हती. तो अगदी नेहमीसारखा होता. अनेक वर्षांच्या मैत्रीमुळे गोविंदांना सखारामाचा प्रत्येक शब्द ओळखता येत होता. त्या आवाजात कोणताही फरक जाणवत नव्हता. त्यांनी सहजपणे दाराकडे पाऊल टाकलं, पण पार्वतीजींनी त्यांच्या मनगटावर घट्ट पकड घेतली. थांब. गोविंदांनी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता केवळ सावधपणा नव्हता, ती वर्षानुवर्ष जपलेली एक भीती होती. पण तो सखाराम आहे असता तर दार ठोठावलं असतं. गोविंद क्षणभर गप्प राहिले. खरंच दरवाजावर टकटक झाली नव्हती, फक्त आवाज आला होता. बाहेरून पुन्हा शब्द म्हटले. इतका वेळ का लावतोयस? थंडी वाजते. नामदेवने घराच्या खालच्या पट्टीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. चंद्रप्रकाश अंगणात पसरलेला होता. फाटकापासून दरवाजापर्यंतची पायवाट स्पष्ट दिसत होती, पण दारासमोर कोणाच्याही पावलांची सावली नव्हती. कोणीच दिसत नव्हतं. तो पुटपुटला. त्या क्षणी दरवाजाच्या पलीकडे एखाद्याने हळुवारपणे लाकडावर हात फिरवावा तसा खरखर आवाज झाला. तो आवाज वरच्या चौकटीपासून खालपर्यंत सरकत गेला आणि पुन्हा शांतता पसरली. गोविंदांनी दार उघडलं नाही. काही क्षणांनी आवाज पूर्णपणे नाहीसा झाला, पण त्याच वेळी घराच्या मागच्या अंगणातून चालण्याच्या पावलांचे आवाज ऐकू आले. पण तो दरवाजा बाहेर होता. तो क्षणात घराच्या मागे कसा गेला? तिघेही मागच्या खिडकीजवळ आले. खिडकीची कडी बंदच होती. लाकडी पट्टीतून बाहेर पाहिल्यावर उंबराच्या झाडाखाली एखादी व्यक्ती उभी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. धुक्यामुळे चेहरा स्पष्ट होत नव्हता. ती आकृती हलत नव्हती. काही क्षण ती तशीच उभी राहिली आणि मग संथपणे झाडाभोवती फिरली. तिची चाल माणसासारखी होती, पण पावलांचा वेग विचित्र होता. जणू प्रत्येक पाऊल जमिनीवर ठेवण्याआधी ती त्याची जागा मोजत होती. अचानक ती आकृती झाडाच्या खोडामागे गेली. गोविंद वाट पाहत राहिले. ती दुसऱ्या बाजूने बाहेर आलीच नाही. उंबराचे झाड इतकं जाड नव्हतं की एखादा माणूस कायमचा लपून राहील. नामदेवने कंदील घेतला. मी जाऊन पाहतो. नाही. पार्वतीजींचा आवाज यावेळी कठोर झाला. आतापर्यंत जो गेला तो परत आलेला नाही. मग नामदेव थांबला. रात्रभर तिघांपैकी कोणाला झोप लागली नाही. पहाटेचा पहिला प्रकाश पडताच ते मागच्या अंगणात गेले. झाडांभोवतीची माती पूर्ण ओलसर होती. त्यात अनवाणी पावलांचे असंख्य ठसे होते. ते गोलाकार फिरत होते. जणू कोणीतरी संपूर्ण रात्र त्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालत राहिलं होतं. पण त्या ठशांमध्ये एक विचित्र गोष्ट अशी होती, प्रत्येक फेरीत पावलांचा आकार थोडासा बदलत होता. पहिल्या फेरीतील पावलं लहान होती, दुसऱ्या फेरीत ती थोडी मोठी झाली होती, तिसऱ्या फेरीत अजून मोठी, शेवटच्या फेरीत एखाद्या प्रौढ माणसाच्या पावलांएवढी झाली होती. पार्वतीजी बराच वेळ त्या खुणा पाहत राहिल्या. मग त्यांनी शांतपणे विचारलं, गोविंद, तुझ्या वडिलांनी या झाडाला कधी हात लावला होता का रे? नाही, फांदी सुद्धा कापू देत नव्हती. कारण त्यांना कारण माहीत होतं. कसलं कारण? पार्वतीजी उत्तर देणार तितक्यात गावाकडून धावत राहणाऱ्या मुलाचा आवाज आला. गोविंद काका, लवकर या. सखाराम काकांचं घर उघडलंय. सगळे तिकडे धावत गेले. सखारामांचं घर 2 दिवसांपासून बंद होतं.
दाराला लावलेली कडी अजूनही बाहेरून बंद होती. गावकऱ्यांनी ती काढली. घरात होळीचा हलका थर होता. सगळं सामान जागच्या जागी होतं. स्वयंपाकघरात ताट पाडलेलं होतं. भाकरी कोरडी पडली होती. भाजीचं भांड तसंच होतं. जणू जेवायला बसण्याआधीच सखाराम उठले होते. माझघरात त्यांच्या चष्म्याजवळ एक दुमडलेला कागद पडला होता. तो कोणीच आधी पाहिला नव्हता. गोविंदांनी कागद उघडला. अक्षर सखारामांचीच होती. त्यावर लिहिलं होतं, जर मी दिसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. जर माझा आवाज ऐकू आला तरी उत्तर देऊ नका. मी परत येणार नाही. जो परत येईल तो मी नसेन. गोविंदांच्या हातातली कागद खाली घसरला. घरात उभ्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता. मग काल रात्री गोविंदाच्या दाराबाहेर उभं राहून त्यांच्या आवाजात बोलणारा नेमकं कोण होतं? आणि त्या प्रश्नाचं उत्तर जणू त्याच क्षणी मिळालं. कारण गोविंदांच्या घराच्या दिशेने गावातला एक मुलगा धापा टाकत धावत आला आणि ओरडला, गोविंद काका, तुमच्या घरात कोणीतरी आहे. आम्ही बाहेरून पाहिलं. माझघरात एक माणूस खुर्चीत बसून तुमची वही वाचतोय. पावसाळ्यानंतरचा पाहुणा भाग 7. मुलाच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडताच गावात जमलेले लोक क्षणभर स्तब्ध झाले. गोविंदाच्या हातात अजूनही सखारामाने लिहिलेला तो कागद होता. त्यांच्या बोटाचीच पकड सैल झाली आणि कागद हळू जमिनीवर घसरला. पार्वती आजींनी तो उचलून त्यांच्या ओढणीच्या घडीत ठेवला. त्या काहीही बोलल्या नाहीत. त्यांच्या नजरा मात्र गोविंदाच्या घराच्या दिशेने खेळल्या होत्या. कोण आहे? नामदेवने मुलाला विचारलं. चेहरा दिसला नाही. खिडकीतून माझघर दिसत होतं. एक माणूस खुर्चीत बसून होता. त्याच्यासमोर एक वही उघडी होती. आम्ही हाक मारली पण तो हललाच नाही. गोविंद, नामदेव, पार्वती आजी आणि काही गावकरी घाईघाईने घराकडे निघाले. दुपारचे ऊन असूनही घराभोवती वातावरण असामान्य शांत होतं. अंगणात एकही चिमणी उतरलेली नव्हती. गोठ्यातील बैल बाहेर बांधलेले असूनही घराकडे पाहत स्थिर उभे होते. उमराच्या झाडाची पानं पूर्ण निश्चल होती. वारा गावभर वाहत होता, पण त्या घराभोवती येऊन जणू थांबत होता. मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. गोविंदांनी सकाळी बाहेर पडताना तो व्यवस्थित बंद केला होता हे त्यांना स्पष्ट आठवत होतं. दाराला हात लावता तो हलक्या आवाजात आत सरकला. माझघरात कोणीच नव्हतं. खुर्ची रिकामी होती, पण खुर्चीसमोर ठेवलेल्या टेबलावर आजोबांची वही उघडी होती. ती त्यांनी बंद करून कपाटात ठेवली होती. आता ती स्वतःहून बाहेर कशी आली होती? गोविंद सावकाश पुढे गेले. वहीच्या पानावर उघडली होती. त्या पानावर आधी लिहिलेल्या अक्षरं नव्हती. त्या जागी ताज्या शाईने एक नवीन ओळ उमटली होती. आज त्याने मला पाहिलं. गोविंदांच्या कपाळावर आता घाम आला. त्यांनी पुढची पानं उघडली. आज त्याने माझं नाव घेतलं. आता तो मला ओळखतो. शाई अजून पूर्ण सुकलेली नव्हती. म्हणजे ही अक्षरं काही क्षणांपूर्वीच लिहिलेली होती. नामदेवने संपूर्ण घर तपासलं. देवघर, स्वयंपाकघर, मागची खोली, पडवी, कोठार, छप्पर, कुठेही माणूस नव्हता. पण घरात एक गोष्ट बदललेली होती. भिंतीवर टांगलेलं जुनं घड्याळ पुन्हा चालू झालं होतं. यावेळी काटे उलटे फिरत नव्हते. ते अगदी नेहमीप्रमाणे पुढे सरकत होते. पण वेळ चुकीची होती. दुपारचे 12 वाजले असतानाही घड्याळात पहाटेचे 4 वाजून 10 मिनिटं दाखवत होते. आणि प्रत्येक मिनिटाला लंबकाचा आवाज नेहमीपेक्षा अधिक जड येत होता. पार्वती आजी शांतपणे माझघराच्या मध्यभागी बसल्या. त्यांनी जमिनीवर हात ठेवला. काही क्षण डोळे मिटून राहिल्या. मग अचानक त्यांनी डोळे उघडले. तो घरात नाही. गोविंदांनी आश्चर्याने विचारलं, मग? तो घराला आठवणी दाखवतोय. म्हणजे हे घर जिवंत नाही, पण इथल्या आठवणी जिवंत आहेत. त्या बदलत आहेत. त्या क्षणी मागच्या बंद खोलीतून पुन्हा एकदा खुर्ची ओढल्याचा आवाज झाला. गोविंद, नामदेव आणि 2 गावकरी तिकडे धावले. खोलीत प्रवेश करताच त्यांच्या नजरेसमोरचं दृश्य पूर्ण बदललेलं होतं. टेबलावर काचेचा ग्लास पुन्हा ठेवलेला होता. काल फुटलेली काच आता अखंड होती. जमिनीवर फुटलेला तोकण्याचा मागमूसही नव्हता. टेबलाच्या बाजूला एक लाकडी खुर्ची होती. ती यापूर्वी त्या खोलीत कधीच नव्हती. खुर्चीच्या आसनावर मातीचा ओलसर ठसा उमटलेला होता. जणू कोणीतरी काही क्षणांपूर्वी तिथून उठलं होतं.
गोविंदांनी नजर वर केली. भिंतीवर धुळीने झाकलेली एक चौकट दिसत होती. ती त्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. नामदेवने काळजीपूर्वक ती खाली उतरवली. हात एक जुना कृष्णधवल फोटो होता. फोटोत हेच घर दिसत होते. पडवी, उमराचं झाड, देवघर आणि घरासमोर उभे असलेली 5 माणसं. गोविंदांनी एक एक चेहरा पाहायला सुरुवात केली. पहिला चेहरा त्याच्या आजोबांचा होता. दुसरा त्यांना ओळखीचा नव्हता. तिसरा सखारामांच्या आजोबांचा होता. चौथा पार्वती आजींच्या वडिलांचा होता. आणि 5वा चेहरा पाहताच त्यांच्या हातातील चौकट खाली पडता पडता राहिली. कारण तो चेहरा त्यांचाच होता. आजच्या वयातील, आजचेच कपडे आणि आजचाच चेहरा. फोटोतला गोविंद सरळ कॅमेऱ्याकडे पाहत उभा होता. पण खऱ्या गोविंदांनी तो फोटो आयुष्यात प्रथमच पाहिला होता. नामदेवच्या तोंडून शब्द फुटले नाहीत. पार्वती आजी फोटो समोर आल्या. त्यांनी बराच वेळ तो निरखला. मग अगदी हळू आवाजात म्हणाल्या, तो चेहरा आजचा नाही. मग हा फोटो खूप जुना आहे. किती जुना? पार्वती आजींनी फोटोच्या मागील बाजूला बोट ठेवलं. तिथं पिकी झालेली तारीख होती. 17 ऑक्टोबर 1955. गोविंदांचा तर तेव्हा जन्मही झालेला नव्हता. खोलीत उपस्थित प्रत्येकाला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. या घरात घडणाऱ्या घटना केवळ माणसं गायब होण्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. इथे वेळच बदलत होती आणि त्या बदलामागे असलेली शक्ती आता हळूहळू गोविंदांपर्यंत येऊन पोचली होती. पावसाळ्यानंतरचा पाहुणा, अंतिम भाग. फोटोच्या मागे लिहिलेली 17 ऑक्टोबर 1955 ही तारीख खोलीत उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उपस्थित करत होती. गोविंदांचा जन्म त्यानंतर अनेक वर्षांनी झाला असतानाही या छायाचित्रामध्ये गोविंदांचा चेहरा आणि आज त्यांनी घातलेले कपडे कसे? पार्वती आजींनी फोटो काळजीपूर्वक हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य नव्हते. उलट अनेक वर्षे मनात दडवून ठेवलेली शंका खरी ठरत असल्याची जाणीव होती. त्या शांतपणे म्हणाल्या, हे घर कोणालाही अचानक निवडत नाही. ते वाट पाहतोय. अनेक वर्षे, कधी कधी अनेक पिढ्या. मग ज्यांचं आयुष्य, स्वभाव, आठवणी आणि घराशी असलेलं नातं एका जुन्या माणसासारखं जुळून येतं, त्याच्याकडे ते वळतं. गोविंदांनी त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे तुझ्या आजोबांचा मोठा भाऊ होता. त्याचं नाव होतं माधवराव. गावातली फार कमी लोक त्याला आठवतात. कारण तो एक दिवशी नाहीसा झाला. मृतदेह मिळाला नाही. शोध लागला नाही. त्यानंतर या घरात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. त्या थांबाव्यात म्हणून लोकांनी घर पडून नव्याने बांधलं. पण पाया तोच राहिला. उमराचं झाड तसंच राहिलं आणि त्याच्यासोबत तेही इथेच राहिलं. गोविंदांनी विचारलं, ते म्हणजे काय? पार्वती आजी काही क्षण गप्प राहिल्या. ते भूत नाही. मग ते आठवणींवर जगतं. खोलीत पुन्हा शांतता पसरली. त्या पुढे म्हणाल्या, माणूस मरतो तेव्हा त्याचं शरीर नष्ट होतं. पण त्याच्या घरात त्याच्या आठवणी राहतात. त्या ठिकाणी त्या हळूहळू विरून जातात. पण काही जागा त्या आठवणी घट्ट पकडून ठेवतात. या घरात वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाने हसणं, रडणं, जन्म, मृत्यू, दुःख पाहिलं. सगळे या भिंतींनी साठवलं. एक दिवशी त्या सगळ्या आठवणींनी एक आकार घेतला. त्याला स्वतःचा चेहरा नव्हता. म्हणून तो प्रत्येक वेळी कोणाचा तरी चेहरा घेत राहिला. गोविंदांना अचानक वहीतली ओळ आठवली. तो तुला ज्याची सर्वात जास्त आठवण येते त्याचाच चेहरा दाखवेल. त्या क्षणी घराच्या बाहेरून मंद पावसाचा आवाज ऐकू आला. आकाश स्वच्छ होतं. तरी उंबराच्या झाडावरून पाण्याचे थेंब गळत होते. पार्वत्याजी उठल्या. आज रात्री तो शेवटचा प्रयत्न करेल. कशासाठी? तुला या घराचा भाग बनवण्यासाठी. संध्याकाळ झाली. गावकऱ्यांनी गोविंदांना गावात येऊन राहण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला. हे संपवायचं असेल तर मला इथेच राहावं लागेल. रात्र झाली. घरात फक्त एक समई पेटलेली होती. वही टेबलावर उघडी ठेवलेली होती. जुन्या घड्याळ पुन्हा 8:17 येऊन थांबलं होतं. आणि मग मुख्य दरवाजा हळूहळू स्वतः उघडला.
बाहेर कोणी नव्हतं. तरी घरात ओल्या पावलांचे ठसे तयार होऊ लागले. ते सरळ माझघरात आले. गोविंद त्या पावलांकडे पाहत उभे राहिले. एका मागोमाग एक पावलं टेबलाजवळ आलं. मग त्यांच्यासमोर एक आकृती दिसू लागली. सुरुवातीला धुक्यासारखी, नंतर अस्पष्ट, मग हळूहळू स्पष्ट. पहिल्यांदा ती त्यांच्या वडिलांसारखी दिसली. क्षणात चेहरा बदलला. ती त्यांच्या आता पत्नीसारखी दिसू लागली. मग सखारा, मग आजोबा, मग पुन्हा कोणीतरी वेगळाच. चेहरा सतत बदलत होता. एकही चेहरा कायम राहत नव्हता. गोविंदांनी डोळे मिटले. पार्वती आजींचे शब्द त्यांच्या कानात घुमले. त्याच्याकडे पाहत राहू नकोस. त्यांनी नजर खाली केली. आकृतीचा आवाज आला. माझ्यासोबत चल. गोविंद शांत राहिले. तुला जे हरवलंय ते सगळं परत मिळेल. ते तरीही काहीही बोलले नाहीत. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. मग गोविंदांनी टेबलावरची वही उचलली. शेवटच्या कोऱ्या पानावर त्यांनी एक वाक्य लिहिलं. या घरात येणाऱ्याने कोणत्याही आवाजावर विश्वास ठेवू नये. कोणताही चेहरा खरा समजू नये. आठवणी जपाव्यात, पण त्यांच्यात जगू नये. वाक्य पूर्ण होताच घरभर जोराचा वारा सुटला. समई विझली. जुन्या घड्याळाचा लंबक थांबला. भिंतीवर वर्षानुवर्षे साचलेली धूळ हवेत उडाली. उमराच्या झाडाच्या जाड फांदीचा मोठा तुकडा तुटून जमिनीवर कोसळला आणि अनेक वर्षांपासून घरभर जाणवत असलेला ओलसर वास एका क्षणात नाहीसा झाला. पहाटे गावकरी आले तेव्हा गोविंद अंगणातल्या ओट्यावर बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. घर शांत होतं. घड्याळ बंद पडलं होतं. वही टेबलावर ठेवलेली होती. त्यात नव्याने लिहिलेलं शेवटचं वाक्य अजूनही स्पष्ट दिसत होतं. उमराच्या झाडाची अर्धी फांदी तुटलेली होती. त्या दिवसानंतर घरात पुन्हा कधीच ओल्या पावलांचे ठसे दिसले नाहीत. कोणाचाही आवाज दाराबाहेरून ऐकू आला नाही. कोणीही गायब झालं नाही. काही महिन्यांनी गोविंदांनी ती वही गावाच्या वाचनालयात जमा केली. पहिल्या पानावर त्यांनी एक छोटी नोंद लिहिलेली होती. भय नेहमी अंधारात जन्म घेत नाही. काही वेळा ते आपल्या जपलेल्या आठवणींमध्ये वाढत राहतं. जे विसरता येत नाही त्यालाच काही शक्ती आयुष्यभर धरून ठेवतात. त्या आठवणींना स्वीकारलं की त्यांचं सामर्थ्य संपतं. त्यांच्यात अडकून राहिलं की त्या आपलं आयुष्य जगू लागतात. देवकुंड गावात अजूनही ते मातीचं घर उभं आहे. उमराचं झाड अजूनही आहे. संध्याकाळनंतर लोक त्या घराजवळ फार वेळ थांबत नाहीत, पण भीतीपोटी नाही. कारण त्या घराची कथा आता भुताची नाही, तर आठवणींना कैद करून ठेवणाऱ्या एका अदृश्य अस्तित्वाची म्हणून सांगितली जाते. आणि घराच्या भिंतींवर अजूनही तेच जुनं घड्याळ टांगलेलं आहे. त्याचे काटे कायमचे 8:17 थांबलेले आहेत. जणू त्या एका रात्रीची साक्ष आजही जपून ठेवत आहेत. धन्यवाद.